पण त्यात तुमचे हेअर असे फ्लॉन्टली दिसत नाही आहे. ओके, प्रत्येक दिवसाची सुरुवात ही एक नवीन संधी असते असं मला वाटतं. कधी-कधी आपले जे म्हणजे आपण पूर्वीच काही प्लॅन केलेले असतील, तर ते आपण एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो किंवा मग त्या दिवशी अननेसेसरी अचानक प्लॅन बनवून आपण तो दिवस चांगला घालवण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी आपल्याच काही गोष्टींमध्ये आपलं मन दुखवतं, तर कधी असं होत असतं की काही अननेसेसरी लोकं आपल्या आयुष्यात असतात आणि त्यांच्यामुळेही मन दुखवतं. सो मी ऑल्वेज या गोष्टीवर बिलीव्ह करते की जे चांगले लोकं आहेत, जे आपल्याबद्दल चांगला विचार करतात, आपण जे करतोय त्याच्यातून आधी निगेटिव्ह कुठली गोष्ट न काढता आधी पॉझिटिव्ह जो आहे आपल्याबद्दल विचार करतील, ओके हिने असं असं केलं आहे तर याच्यामागे हे चांगलं रिझन असू शकतं. मला असं वाटतं की असेच लोकं आपण जास्त करून जवळ ठेवावे. बाकी भरपूर लोकं भेटतात आयुष्यामध्ये जे आपल्याला निगेटिव्ह जे आहेत त्या वेळेने समजून घेत असतात. चला असो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ह्या छान छान मस्त उमललेल्या फुलांसोबत तुम्ही बघू शकतात की आज जास्वंदाला 2 फुलं आली आहेत. म्हणजे जे पिंक कलरचं जास्वंद होतं आणि इतकं छान वाटतं ना मस्त बेबी पिंक कलरमध्ये. कारण मला पियाला आणि जवळजवळ बऱ्यापैकी बायकांना म्हणा मुलींना म्हणा पिंक कलर हा खूप जास्त आवडत असतो. त्यामुळे त्याला एकापेक्षा जास्त फुलं आल्यावर मन खूप जास्त प्रसन्न होतं आणि बाकीचे वेगवेगळे कलर्स तर आहेतच. चला, आज तसं काही जास्त माझा प्लॅन नव्हता की मला आज असं काय मोठं काम करायचं आहे. जास्त असं काही मोठं काम करायचं असलं ना तर मी आदल्या दिवसापासूनच असा मनात विचार करून ठेवते की उद्या मला असं पटपट काम करायचं आहे, म्हणजे मग माझं मोठं काम जे आहे ते वेळेवर कंप्लीट होईल आणि घरातली बाकीची रेग्युलर कामं आहेत ती पण होऊन जातील. पण आज असा काही प्लॅन नव्हता माझा करायचा. पण आज ना सकाळी म्हणजे रेग्युलर जसा माझा रूटीन आहे की आता झाली आहे सवय की मी लाडू खायला गेली आणि लाडूचा डब्बा खाली झाला होता, ड्रायफ्रूटचा लाडू. तर मग म्हटलं चला मग आता आज यांनाच बनवून टाकूया. जास्त काय एवढं विशेष नाही आणि एखादी रेसिपी आपण परत परत बनवत असतो तर त्यामध्ये आपण प्रो झालेला असतो, म्हणजे वेळ पण आपला वाचतो आणि कशीही झाली तरी आपण तिला चांगल्या पद्धतीने बनवूनच टाकतो. आणि यामध्ये खरंच सांगायचं तर काही रॉकेट सायन्स नाही. मी सगळ्या प्रकारचे जेवढे तुमच्या घरामध्ये ड्रायफ्रूट्स असतील, सीड्स असतील, त्या सगळ्या घ्यायच्या, मस्त काळी खजूर घ्यायची, भाजून काढायची, मिक्सरमध्ये बारीक करायची आणि त्याचे लाडू बनवून टाकायचे. मला आधी ना मी अशी लेंदी प्रोसेस जी आहे ना ती फॉलो करायची हे लाडू बनवण्यासाठी. पण गेल्या 1-2 वेळा जेव्हा मी ही रेसिपी शेअर केली ना तर याचं म्हणजे असं म्हणतात ना इझी व्हर्जन पण मला तुमच्याकडून ऐकायला मिळालं थ्रू कमेंट्स. सो मी ते फॉलो करते आणि आता तशाच पद्धतीने बनवत असते. जसं तुम्ही इथे बघतायत मी काही सीड्स घेतलेले आहेत आणि काजू बदाम घेतले. याच्यामध्ये तुम्ही अजून जे काही ड्रायफ्रूट्स असतात ते सगळे घालू शकतात. म्हणजे जसं वॉलनट्स आहेत किंवा पिस्ता आहे हे पण तुम्ही यामध्ये टाकू शकतात. सीड्सचे अजून 1-2 प्रकार आहेत, चिया सीड्स आहे, जवस आहे, ही पण यामध्ये घालू शकतात. पण जे काही अवेलेबल आहे ते मला फक्त बनवून घ्यायचं होतं. काळी खजूर थोडी कमी होती माझ्याकडे, म्हणून मी ना यामध्ये किशमिश पण घालते. असंही किशमिश घालू शकतो आपण, पण काळी खजूर माझ्याकडे थोडी अजून असायला हवी होती असं मला वाटतंय, पण नव्हती. म्हटलं आता तिची वाट बघण्यामध्ये जर मी टाइम वेस्ट घालवला असताना तर सॅटर्डे संडेची मला वाट बघावी लागली असती आणि मग त्याच्यानंतर ती काळी खजूर आली असती आणि मग हळूहळू आठवडा असाच गेला असता. पण म्हटलं नको, कारण मी आता जरा लक्ष देते, फोकस करते की अशा गोष्टी कन्झ्युम करायच्या ज्या आपल्या हेल्थसाठी चांगल्या आहे. आता बेनिफिट्स मिळणार नाही पण काही काळानंतर त्याचा बेनिफिट जो मिळेल ना तो लॉंग लास्टिंग असणार आहे आणि ह्या गोष्टीवर मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असते. तर बघा, सगळं काही मस्त असं छान भाजून घेतलं होतं आणि सगळं मिक्स करून असं पावडर बनवून घेतलं. मला तरी वाटतं की जितकं बारीक करावं ना तितकं मुलांसाठी छान असतं, कारण आपण बऱ्याच वेळा सांगावं लागतं मुलांना की बारीक चावून खा बरं का, पण तरीही ते काय ऐकत नाही. म्हणून मी ट्राय करते की असं बारीकच पावडर करायचं. तुम्ही थोडंसं जास्त दरदरीत ठेवलं ना दिसायला खूप छान दिसतात, पण बघा ना आपणही तोंडात टाकल्यानंतर आपल्याला बराच वेळ त्याला चावत बसावं लागतं. त्यापेक्षा हे बरं आहे. आणि पिया पण महत्त्वाचं म्हणजे हा लाडू आवडून खात असते. असं जर आपण खायचं म्हटलं ना तर बदाम रात्री पाण्यात भिजवायची आपल्याला अजिबात आठवण येत नाही. आपल्याला सकाळी उठून आठवण येते की अरे मी काल रात्री आलं होतं माझ्या डोक्यामध्ये पण भिजवायचेच राहिले. आणि असं सगळेच ड्रायफ्रूट किंवा सीड्स असं डब्यातून काढून खायचं म्हटलं तर ते आपलं काही जमत नाही. त्यापेक्षा सगळं एकत्र एकच लाडूमध्ये, एक घासाचा लाडू असतो, काढला की खाल्ला जातो. आणि मी सध्या फोकस पण करते, तुम्हाला माहिती आहे, हेल्थकडे म्हणा किंवा माझी स्किन केअर असो किंवा हेअर केअर रुटीन असो. बाकी भरपूर अडथळे तर आयुष्यामध्ये येत असतात, पण आपण आपल्या पद्धतीने त्यांना कसं सॉल्व करतो किंवा अशा कुठल्या गोष्टी आपण करतो ज्याच्याने आपल्याला मनाला समाधानी वाटतंय ना, मग चला ते करूयात. आणि त्यातलाच हा एक पुढाकार समजून घ्या. तर अशा सिंपल पद्धतीने मी हे लाडू बनवून घेते. मला पियाला टिफिनमध्ये पण द्यायला बऱ्यापैकी सोपं पडतं हे.
आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ती आवडून खात असते. सो एक एक गोष्टी देण्यापेक्षा हा लाडू उत्तम असं मला वाटतं. आणि त्यातल्या त्यात याच्यामध्ये शुगरचाही उपयोग नाही आहे. जे काही आपण यामध्ये टाकतोय ते सगळं खूप हेल्दी आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही बनवत नसाल तर बनवायला लागा. माहिती आहे मला थोडीशी कॉस्ट जी आहे ती त्याला जास्त लागते, पण आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टीमध्ये बरेच पैसे खर्च करत असतो. त्यापेक्षा इथे थोडे खर्च केले, आपल्या हेल्थसाठी थोडे खर्च केले तर ते कधीही चांगलं. चला मग आता माझे मस्त लाडू जे होते ते बनवून झाले, डब्बा भरून झाला. आता पुढचे 2-1 आठवडे काही टेन्शन नाही आहे. आणि जे काही थोडेफार भांडे होते म्हटलं चला सगळेच आता घासून घेऊया. किचन मोकळा असला की मग स्वयंपाक करायलाही बरं वाटतं आपल्याला. तर हे सगळे भांडे आता पटपट घासून घेते. मला असं वाटते मी यापूर्वी पण बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं आहे, पण मी जेव्हा पण तेल यूज करत असतील किंवा माझ्याकडे 2 वेगवेगळ्या तेलाच्या बॉटल्स असतात, तर मला कमेंट येते जे नवीन लोकं असतात की तू कुठलं तेल यूज करते किंवा राईचं तेल कशासाठी यूज करते. तर मी पण बघा आधी म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम मी राईचं तेल आणलं होतं ना, तर तेव्हा मी म्हणजे प्रेग्नेंट असताना तेव्हा ते आणलं होतं. आणि तेव्हा मला बऱ्यापैकी ना स्मेलचा थोडासा प्रॉब्लेम होता की लसूण वगैरे तडका यांचं सगळ्यांचं खूप मला असं डोक्यात तो वास जायचा, जेवण जायचं नाही. तर तेव्हा ती बॉटल आणली होती आणि ती म्हणजे 2 वर्ष ती बॉटल आमच्या घरात तशीच पडून होती. कारण ते एकदाचं ते डोक्यात गेलं आणि माझं डोक्यात असं शिरलं होतं की नाही हे तेल काही चांगलं नसतं. पण मग ते तसंच पडलं. ते फेकल्यानंतर जे आहे गेल्या आता 4-1 वर्षापासून ना मी असंच एक चांगल्या ब्रँडचं म्हणजे आणलं होतं तेल आणि ते वापरायला सुरुवात केली. त्याच्या भाज्या एवढ्या छान बनतात ना, म्हणजे राईचं तेलमध्ये तुम्ही सुक्या भाज्या म्हणा किंवा खिचडी म्हणा खूप छान बनते. आणि तेव्हापासून माझा जो कन्सेप्ट होता ना त्या तेलाबद्दल की याचा वास येतो, ते तर मला प्रेग्नन्सीमुळे होत होतं. हे मला तेल नंतर वापरल्यानंतर रिअलाईज झालं. पण खरंच तुम्हाला एक चांगली चव पाहिजे असेल ना भाज्यांना किंवा वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर ट्राय करून बघा एक वेळा. तसं मी ऑर्गॅनिक तत्वाचं तेल पहिले यूज करायचे, पण आता ते खूप कॉस्टली मिळतं. 300 रुपयाचं 1 लिटर मिळतं. म्हणून मी लास्ट टाईम फॉर्च्यूनचं आणलं होतं. याचा स्मेल थोडा स्ट्रॉंग आहे, पण हळूहळू आपल्याला सवय होऊन जाते. एकच तेल यूज करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीचे तेल यूज करून आपल्याला बेनिफिट्स पण जे आहेत ते वेगळे मिळतात. म्हणून मी ट्राय करते की वेगवेगळे तेल जे आहे ते वापरले पाहिजे. सो हे जे होतं हे तेलाच्या बाबतीमध्ये होतं. वाव, तुम्हाला माहिती माझे कर्ली केस कसे झालेत ग बाई? सकाळी मी हेअर वॉश केलेला आणि मम्मा बोलली होती की नॉर्मल पणे घालूया, वेणी नको, मग तुझी केस असे कर्ली होऊन जातील. आणि मी फोर्स करून सांगितलं की वेणीच घाल. मग वेणी घालल्यानंतर असा रिझल्ट आहे ना. तुला स्ट्रेट केस आवडतात की कर्ली हेअर्स? कर्ली असं दाखव मागून. खूप छान, खूप सॉफ्ट लागतंय ग. सगळेजण ना मला विचारतात पियाची हेअर केअर रुटीन शेअर करा. काय आहे का तुझी हेअर केअर रुटीन? सांग बरं, असं काय फॉलो करतेस तू जरा सांग. रोज माझ्या फक्त रोज तेल नाही लावायचं. ओके मॅडम तुमचा द्या मग एक पोज द्या. थंबनेलला लावू आम्ही. अशी पोज देणार आहे का तुम्ही? तुमचं फायनल आहे, पण त्यात तुमचे हेअर असे फ्लॉन्टली दिसत नाही आहे. ओके त्या साईडचे पण घ्या की. ओ वाव. ओ चला आता मस्त 2 पार्सल रिसीव झालेले आहेत आणि आताच मी ओपन करून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तसं तर मी हे इन्स्टासाठी मागवलेलं होतं, पण चांगल्या गोष्टी असल्या की मग मला असं वाटते की चला तर करूयात तुमच्यासोबत पण शेअर. आणि काहीतरी युनिक असं मागवलेलं होतं. तर हे की होल्डर असतं ना, तर तसं त्यासाठी मी हे मागवलेलं आहे. MDF बोर्डपासून हे बनलेलं आहे आणि माझ्या हाताच्या मापावरून तुम्ही बघू शकतात की हे किती मोठं आहे म्हणून. एक थोडंसं हे थोडं लहान आहे आता जे मी तुम्हाला दाखवते, आणि ते जे दुसरं आहे कृष्णाचं आहे ना तशी या फ्रेममध्ये आहे आणि इतकं छान दिसतं, इतकी मस्त क्वालिटी आहे ना. आणि मला असं वाटतं 110 की 20 रुपयामध्ये फक्त यांची दोघांची प्राईज आहे. यासोबत लागणारा जे म्हणजे की हँग करण्यासाठी जे स्क्रू असतात ना ते पण त्यांनी तिथे दिलेले आहेत. सोबत जर तुम्हाला हे डबल साइडेड टेपने लावून घ्यायचं असेल तर तुम्ही ते लावून घेऊ शकतात. आय थिंक ते द्यायचं मला ते विसरले आहेत, पण त्यांनी 2 म्हणजे स्क्रू करण्यासाठी 2 होल पण दिले आहेत साईडला. तिथून जे आहे आपण त्यांना होल करून तिथे आपण हँग करून घेऊ शकतो. पण इतकं हलकं आहे ते की मला असं वाटतं की फर्निचर म्हणा किंवा म्हणजे असे प्लेन सरफेस असेल ना तर त्यावर तर आपण इझिली डबल साइडेड टेपने याला चिटकवून घेऊ शकतो. खूप छान आहे, मला खूपच आवडलं आहे हे. ॲज अ म्हणजे असं समजा की नको जाऊ दे की आपल्याला की होल्डर असं बनवायचं नसेल ना तर फक्त एखादी भिंत डेकोर करण्यासाठी सुद्धा आपण दोघी कॉम्बिनेशनमध्ये लावून घेऊ शकतो. आणि त्यानंतर ना एक असा छोटासा बारीक असा नेकलेस होता. एक्झॅक्टली मला याला काय म्हणतात माहीत नाही आहे, पण त्याची म्हणजे जी काय म्हणतात ना ज्यामध्ये गुंफून घेतात ना ते असं सीलेस आहे, असं म्हणजे दिसत नाही की खूप जाड आहे असं. मी तुम्हाला
घालून दाखवेल व्यवस्थित कसा दिसतो असं. आणि त्यासोबत एक मंगळसूत्र म्हणजे ॲज अ मंगळसूत्र तुम्ही यूज करून घेऊ शकतात. तर तसं आहे. जसं तुम्ही बघू शकता त्याची जी वायर आहे ना ती खूपच बारीक आहे, म्हणजे त्याला काहीतरी म्हणतात पण मला आता आठवत नाही आहे. सो मी पण ते एक रील बघूनच हे मागवलेलं होतं. म्हटलं बघूया तसं पियाला वगैरे कधीतरी घालण्यासाठी ड्रेस वगैरे घालायचा आहे, असा फ्रॉक घालायचा आहे, तेव्हा आपल्याला हेवी अशी ज्वेलरी काही घालता येत नाही, किंवा आपल्याला पण फक्त असं कुर्ता वगैरेवर काहीतरी वेअर करायचं आहे तर खूप छान दिसतं. त्यावर एक तर आहे ना जो आता मी तुम्हाला पहिले घालून दाखवते, हा पण खूप सुंदर आहे. पण सेकंड मला एवढा आवडला आहे ना, 150 आय थिंक यांची प्राईस असेल, किंवा 10-20 रुपये कमी जास्त होऊ शकतात. तर बघा हे आपण ॲज अ मंगळसूत्र म्हणून याला घालू शकतो, कारण त्यामध्ये ब्लॅक मणी जे आहेत ते टाकलेले आहेत. खूप सुंदर दिसतं, म्हणजे मला तर एवढं आवडलं आहे की काय सांगू मी तुम्हाला. खूपच छान आहे आणि हे तर मी 100% ठेवणार आहे. तसं तर मी व्हिडिओसाठी मागवलं होतं, पण एखादी गोष्ट खूप छान वाटली, रिजनेबल प्राईजमध्ये आहे, मग आपल्याला वाटते की चला जाऊ दे ठेवूयात आपण याला. तशातलंच हे आहे. आणि मी तुम्हाला जरा क्लोजअपमध्ये पण दाखवते की हे दिसतं कसं. खूप छान दिसतंय. ह्या सगळ्यांची लिंक्स बाय द वे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी प्रोडक्ट टॅग पण करते, पण तुम्हाला मिशोची लिंक हवी असेल ना तर तुम्ही मोरवर जाऊन मग बघा, तिथे तुम्हाला मी डिटेलमध्ये त्यांची लिंक जे असतात त्या प्रोव्हाइड केलेल्या असतात. चला आता मस्त चहा ठेवते आणि काही छोटी मोठी कामं आहेत ती मला पूर्ण करून घ्यायची आहे. पण ही चहा होते ना, मला असं वाटतं की तोवर उभं राहण्याची जी किचनवरची छोटी मोठी कामं असतात ती जरा पूर्ण होऊन जातात. सकाळी भरपूर भांडे घासले, पण ही बरणी तेवढी घासायची राहिली होती. म्हटलं चला तिलाही घासून ठेवूया. म्हणजे माझं तरी असं होतं की रिकामं असलं, घासलेलं आहे, मग तेव्हा त्यामध्ये सामान जातो, नाही तर मग त्याला घासा सुकवा, मग 2-3 दिवस असंच पेंडिंग राहत जातं काम. त्यामुळे म्हटलं चला आता वेळ आहे तर तिला घासून ठेवून देऊया. आणि छोटी मोठी ग्रोसरी होती जी मी सकाळीच मागवली होती फ्लिपकार्टवरून. भाजीपाला पण होता त्यासोबत मागवलेला, आणि म्हणूनच आज भेंडीची भाजी झाली. कारण काय होतं की तिथून 9 रुपयामध्ये चांगला भाजीपाला मिळून जातो, त्यातल्या त्यात क्वालिटी पण चांगली असते, म्हणून आमची बऱ्याच वेळा आता भेंडी खाल्ली जाते. मी सकाळी तुम्हाला हे सांगितलं की नाही माहीत नाही मला, पण असंच म्हणजे पत्ताकोबी म्हणा, कांदे म्हणा, लसूण म्हणा, चांगल्या क्वालिटीचे मिळून जातात तिकडे. सो मग आता जरा रेग्युलर मागवलं जातं, आणि त्या हिशोबानुसार माझं कॅल्क्युलेशन चालू असतं की आपल्याला जसं 300-400चं सामानवर थोडी ऑफर मिळते ना, तर तेवढं मी मागवत असते की ठीक आहे पुढच्या वेळेसाठी बाकी ठेवा, आपल्याला आता गरज नाही आहे, तर काही गोष्टी आपण पुढच्या वेळेसाठी मागवू, म्हणजे ते 50 रुपये 100 रुपये आपले ऑफ होतील. तर आता ह्या 2-4 गोष्टी भाजीपाल्यामध्ये मागवलेल्या होत्या. डाळ मला पाहिजे होती ती मागवलेली होती, आणि सगळ्यांची क्वालिटी म्हणजे आत्तापर्यंत एकही वेळ असं झालं नाही की मला क्वालिटी खराब मिळाली आहे. म्हणजे फ्रूट्स म्हणा किंवा व्हेजिटेबल म्हणा, किंवा आपण काही ग्रोसरीचं दुसरा सामान मागवतोय तर मी मॅगी मसाला जसा आम्हाला लागत असतो, पियाची मॅगी खिचडी बनत असते बऱ्याच वेळा, म्हणून हे डायरेक्ट 10 की 12चं पॅकेट आहे, तर मी तेच मागवून घेतलं होतं. मला असं वाटत होतं की पॅकेजिंग थोडी छोटी झाली की काय, म्हणजे 1-2 ग्रॅम कमी झालं की काय असं मला वाटलं होतं, पण नाही, एक जुनं पॅकेट पडलं होतं त्यावरून मला रिअलाईज झालं की नाही हे तेवढंच आहे असं. तर मी ना जे काही मसाले असतात ना ते अशा पद्धतीने ह्या अशा ट्रेमध्ये ठेवून देते. बऱ्याच वेळा काय होतं की मसाले जुने होऊन जातात, त्यांची डेट पण गेलेली असते, आणि ते आपण व्यवस्थित ठेवलेलं नसतं, किंवा आपल्याला दिसत नाही ते वेळेवर, मग तो दुसराच यूज होतो आणि ते तसंच राहून जातं. म्हणून मी असं ट्रेमध्ये ठेवते जेणेकरून सगळे यूज झाले पाहिजे, आणि ते बरं पण पडतं की इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाही. नाही तर एखाद्या डब्यामध्ये, मी तर आधी डब्यामध्ये ठेवायची पण आता ट्रेमध्ये ठेवते, छान दिसायलाही छान दिसतात. आणि त्यानंतर आता इथे गवार होती, ती गवार निवडत बसली, कारण उद्या गवारची भाजी बनवायची, हे वेळेवर म्हणजे आता बनवायची आता लगेच निवडायची असं होत नाही, ते त्याच्या आधी हे सगळे कामं करून ठेवावं लागतं. मला असं वाटत होतं की ह्या अर्ध्या तासामध्ये, कारण कमीत कमी 20 ते 25 मिनटं तरी गवार निवडायला लागूनच जातात. कुठलीही भाजी म्हणा, कोथिंबीर म्हणा, पालक म्हणा, 20-25 मिनटं इझिली लागतात. मला वाटत होतं की अरे ह्या 20-25 मिनटात मी अजून दुसरं किती छान काम करू शकली असती, पण चला असं अशी छोटी मोठी कामं काही कोणाला दिसत नाही, शेवटी ही आपल्यालाच करावी लागतात. त्यांना फक्त उद्या ती भाजी झाली कशी आहे, घरच्या लोकांना ती भाजी झाली कशी आहे फक्त एवढं दिसत असतं. काही हरकत नाही, हे आपलं काम आहे, आनंदाने केलंच पाहिजे. आणि बारीक बारीक छान मस्त पाऊस पण सुरू झालेला होता. प्रश्न असा आहे की मी आता आज स्वयंपाकामध्ये बनवू काय, म्हणजे ह्या गव्हाच्या शेंगांची भाजी मी उद्या सकाळी करणार आहे. परत मी उद्या संध्याकाळसाठी ना मला डाळ तांदूळ पण भिजवत टाकायचे, इडली किंवा डोसा होईल दोघांपैकी. पण आताचं काय, आता करू काय, याचं सोल्युशन ना खरंच म्हणजे माझ्याकडे पुढच्या 2 दिवसांची प्लॅनिंग असते, पण आज काय करायचं याची प्लॅनिंग माझ्याकडे बिलकुलच नसते. आणि मला माहिती तुमच्यापैकी 50% लोक माझ्यासारखीच असणार, आणि काही हरकत नाही, अजून बराच वेळ आहे स्वयंपाकासाठी. मी पियाच्या पप्पांचं प्रॉपर डोकं खाईल, आणि त्यांनी माझ्या मनासारखं उत्तर जर दिलं की ओके हे
हे बनव जे आज मला बनवायचं आहे, माझ्या मनामध्ये कुठेतरी आहे की ओके आज आपण हे बनवू शकतो, असं उत्तर त्यांनी दिलं तर त्यांचं ऐकेल, नाही तर कुठे गोल गोल फिरवून त्यांच्या तोंडून तेच उत्तर घेईल जे मला पाहिजे. असं तुम्ही पण करतात का? मला नक्की कमेंटमधून सांगा. सो चला, मला ही पण कमेंट येते जेव्हा पण मी डोस्याचं तुम्हाला शेअर करत असते की डोसा बनवायचा आहे, की डोस्याचं बॅटर खूप छान फर्मेंट होतं. तर ना मी डोस्यासाठी असा कुठला पर्टिक्युलर तांदूळ विकत आणत नाही. आमच्याकडे जे रेशनमध्ये तांदूळ मिळतात ना, तर ते माझ्या मम्मीकडे मिळत असतात आणि मी त्यांच्याकडूनच ते घेऊन येते. बाकी नॉर्मल डाळ जी असते ती उडदाची डाळ मार्केटमधूनच आणत असते मी. म्हणजे जाडवाले तांदूळ ना तुम्ही घेऊ शकतात किंवा मिळतात पण, की इडलीचे तांदूळ, इडली डोस्याचे तांदूळ जे असतात ते मार्केटमध्ये मिळतात, पण थोडे कॉस्टली जातात. म्हणजे याच्याने ना की हे रेशनचे तांदूळ मला असं वाटतं की 15-16 रुपये किलो फक्त मिळत असतील, जे गावाकडे मिळतात. मी तिकडूनच नेहमी आणत असते. असं संपले आणि मला दुसऱ्याकडून घ्यायची काही गरज कुठे पडली नाही. आणि जाडसर असतो आणि कधीच याचा डोसा असा छान आला नाही आहे किंवा इडली खराब झाली असं कधी झालंच नाही आहे. पण मी कधीतरी एखादा मार्केटमधून तांदूळ आणून ट्राय करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल की ओके ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी जो आहे, म्हणजे गावाकडून आणू शकत नाही त्यांना एखादा ऑप्शन जो आहे तो मी ट्राय करून तुमच्यापर्यंत शेअर करेल. सो चला, आता ही उद्या रात्रीची प्लॅनिंग माझी इथे पूर्ण झालेली आहे आणि माझा व्हिडिओ पण ह्या प्लॅनिंगसोबत मी संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.